एक जंगल असते, त्या जंगलात एक सिंह राहत असतो. त्याच्याबरोबर चित्ता, कावळा आणि कोल्हा ही त्याचे सवंगडी पण राहत असतात आणि वन्य प्राणी बरेच ते जंगलात असतात. पण हे चौघे जण मिळून शिकार करून आणायचे, चौघात वाटून खायचे, असं त्यांचा दिनक्रम चाललेला असतो. असेच ते एकदा शिकारीला जाताना त्यांना एक उंट दिसतो. तर तो उंट कळपातनं चुकून येऊन त्या जंगलात आलेला असतो. तो उंट बघितल्यावर सिंह घाबरतो आणि कोल्ह्याला विचारतो, अरे बाबा, ह्यो प्राणी एवढा मोठा कोण आहे? कोल्हा म्हणतो, महाराज घाबरू नका, तो उंट प्राणी आहे. तो माणसांचा मित्र आहे, माणसांची कामे करतो, माणसांचं ओझं आपल्या पाठीवरनं वाहून नेतो. आणि सिंह म्हणतो, बोलव त्याला इकडे. उंटाला बोलवत्यात. तर उंट येतो, सिंहाला नमस्कार करतो. मग सिंह महाराज म्हणतात, उंटा, तुला मी अभयदान देतो, आजपासून तू आमच्याबरोबर राहा, आपण सगळी मिळून शिकार करून आपापसात वाटून खाऊ. उंटाला पण बरं वाटतं, तो आधीच चुकून आलेला असतोय तिथं. सिंहानं असं म्हटल्यावर त्याला बरं वाटतं, तो मग त्यांच्याबरोबर थांबतो. सगळे मिळून शिकार करून आणायचे, आपापसात वाटून खायचे, असं चाललेलं असतं. मग सिंह उंटाला अभयदान देतो, त्यामुळं उंट पण निर्धास्त तिथं राहतो. एकदा सगळी शिकारीला गेलेली असताना सिंहाची आणि हत्तीची मोठी झुंज लागती आणि त्या झुंजीत हत्तीचा दात सिंहाला जबर लागतो, त्याला मोठी जखम होती आणि त्यामुळं सिंह आजारी पडतो आणि गुहेत आल्यावर ते झोपून राहतो. त्याला हालचाल करता येत नाही, त्याचं मांस खाण्याचं कमी येतं आणि अशक्त आणि कृश बनतो. असं झाल्यावर तो म्हणतो कोल्ह्याला, कावळ्याला, चित्त्याला आणि उंटाला म्हणतो, बाबा रोय, मला आता काय शिकार करणं जमणार नाही, तुम्ही जावा शिकार करून आणत जावा, मला देत जावा. मग ही बर म्हणते ती. मग एकदा ती चौघजण शिकारीला बाहेर पडले, कावळा, चित्ता, कोल्हा आणि उंट. उंट जरा असा पुढं जात होता, तेवढ्यात कोल्हा कावळ्याला आणि चित्त्याला काय म्हणतो, अरे बघ की रे, म्हणतो, एवढं मोठं खाद्य जवळ आहे मग आपल्या उंटाचं, तर महाराज आपले काही उंटाला मारून खात नाही. ह्याला जर मारून खाल्लं तर किती दिवस आपण सगळी खाऊन आणि मांस आणि 4 दिवस आपल्याला पुरत. तरी पण महाराज याला खात नाही. तर कावळा म्हणतो, महाराजांचा धर्म आडवा येतोय, महाराजांनी त्याला अभयदान दिले. चित्ता पण तसंच म्हणतो. असं म्हणल्यावर मग ती जरा पुढं जाते ती आणि कोल्हा काय करतो, कावळ्याच्या आणि चित्त्याच्या कानात काहीतरी कुल बसतो. मग ते तिघं मिळून उंटाच्या जवळ जाते ती. मग कावळा काय म्हणतो, बघा महाराज आपले किती कृश अशक्त झाले, ती आज जाऊन मी महाराजांना म्हणतो, महाराज मला मारून खावा. तेवढ्याच चित्ता काय म्हणतो, अरे कावळ्या, तुझ्या एवढ्याशा मासानं महाराजांचं काय पोट भरणार आहे काय, मला खाऊ दे त्यापेक्षा महाराज. मग त्याला ढकलून कोल्हा काय म्हणतो, अरे चित्त्या, तुला नख्या येत्या आणि महाराज आपले धर्माने वागतात, त्यामुळे तुला नको खायला, महाराज मला खाऊ दे. हे सगळं उंट ऐकत असतो. उंट म्हणतो, आता काय करायचं. उंट म्हणतो, तुम्हाला तिघांनाही नको महाराजांनी खायला, मला खाऊ देत. महाराजांचं प्राण एवढं कंटात आले, त्यांच्या पोटात अन्न नाही आणि त्यांच्यासाठी मी जर माझं बलिदान केलं, खाण्यासाठी मी प्राण दिला, तर स्वर्गात जाईन मी, मला मुक्ती मिळेल, असं उंट म्हणतो. मग कोल्हा काय म्हणतो, तुम्ही तिघही इथंच थांबा, मी आलो जाऊन एवढ्या, महाराजांना विचारून येत. असं म्हणून कोल्हा तिथनं निघतो आणि महाराजांच्या विषयी येतो. महाराजांना दुसरंच सांगतो कोल्हा. महाराजांनी कोल्हा काय म्हणतो, महाराज कावळा म्हणते, मला महाराज खाऊ देत. चित्ता म्हणते, मला खाऊ देत. मी म्हणतोय, मला खाऊ देत. उंट पण म्हणतोय, महाराज मला खाऊ देत. अरे मूर्खा, सिंह म्हणतो, उंटाला तर मी अभय दिले आणि मी उंटाला कसा खाणार, मी धर्माच्या विरुद्ध वागणार नाही, मी त्याला जीवदान दिले. अन्नदान भूमिदान पेक्षा
जीवदान हे महत्वाचं आहे. अभयदान दिले त्याला मी. अभयदान महत्वाचं असतं अन्नदान आणि भूमिदानापेक्षा. मी काय त्याला खाणार नाही असं सिंह कोल्ह्याला म्हणतो. म्हणताना कोल्हा म्हणतो, महाराज उंट काय म्हणतो ऐका. उंट म्हणतो, महाराजांनी जर मला खाल्लं तर मी स्वर्गात जाईन. धन्यासाठी महाराज इतके आशक्त झाले, त्यांच्यासाठी मी प्राणार्पण करणार आहे, माझी आहुती देणार आहे. महाराजांनी जर मला खाल्लं तर मी स्वर्गात जाईन, मला स्वर्ग मिळेल असा उंट म्हणतोय महाराज, मी म्हणत नाही. मग महाराज सिंह महाराज विचार करतात, म्हणतात असा म्हणतोय काय उंट. मग मी त्याला अभयदान दिले, त्यामुळे मी काय त्याला मारणार नाही. पण त्यानं जर प्राण दिला तर तो स्वर्गात जाईल, त्याला पुण्य मिळेल, त्याला स्वर्ग मिळेल. मग मी त्याला अभयदान पण दिले आणि त्याला स्वर्ग पण मिळेल, त्याचं चांगलंच होईल. मग त्याचं चांगलं होण्यासाठी मी त्याला खाईन. मग असं म्हणल्यावर कोल्हा परत इकडे येतो सिंहाखंड. कावळा चित्ता उंट जिता तिथे येतो, म्हणतो चला रे आपण आता महाराजांनी आपलं शरीर अर्पण करूया. मग सगळी येत्यात. तर कावळा जातो, महाराज मला खावा. त्याला कावळ्याला ढकलतो चित्ता आणि म्हणतो, अरे तुझा एवढ्या मासानं काय होणार आहे महाराजांचं, मला खाऊ दे. तेवढ्यात त्याला ढकलतो, कोल्हा येतो. कोल्हा म्हणतो, अरे चित्त्या तुला नका येते, तुला नको, मला महाराज खाऊ दे. मग कोल्हा पुढे येतो. कोल्हा पुढे आल्यावर उंट पुढे येतो. उंट काय म्हणतो, कोल्हे दादा तुला पण नक्की येते, तुला नको खायला, महाराज मला खाऊ देत. असं म्हणल्याबरोबर चित्ता कोल्हा उंटावर झडप घालत्यात, उंटाला ठार मारत्यात आणि सगळे मांस खाऊन आपापसात वाटून घेतात. ही पंचतंत्रातली गोष्ट आहे. म्हणून कोण कितीही गोड बोललं तर त्याला बोलायचं नसतं, गोड बोलण्यानं फसायचं नसतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.